यानंतर आपण ध्वजप्रणाम घेत आहोत. एकदा ध्वजप्रणाम 1 2 3 घोषणा द्यायच्या. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. यानंतर 9वी ड आणि 8वीच्या विद्यार्थी बँडच्या तालावर राष्ट्रगीत बसवत आहेत. सगळ्यांनी आवाजात आवाज मिसळून राष्ट्रगीत म्हणायचं आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंदे विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय. असं सावधान हे म्हणायचे. राष्ट्रगीत सुरू होत आहे. जननी कर्मभूमीवर सर्वदा कशी करीअसी. संस्कृत या ओळीचा अर्थ आहे की ज्या जगामध्ये सर्वात प्रिय सर्वात श्रेष्ठ असं काय आहे तर आपली जन्मभूमी, आपली भारत माता. आणि आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वप्रथम आपल्या भारत मातेला वंदन करते. आणि आज आपण जो संकल्प घेतलाय की राष्ट्र प्रथम, याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घ्यायचा अशी सर्वात प्रथम इच्छा व्यक्त करते. सरांनी सांगितलं तसं सगळ्यात सावधान बसतात ना, कारण मी काही भाषण मिळणार नाही आहे. मी तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे. आणि जसं म्हटलं की माझी विद्यार्थी आहे, त्यामुळे तुमच्याचपैकी एक जी 32 वर्षापूर्वी ही शाळा सोडली पण अजूनही शाळेमध्ये नियमितपणे येते आणि अशीच कवायती वर्ग विद्यार्थी या सगळ्या गोष्टींमध्ये मी सहभाग घेत होते. त्यामुळे कुठेही असं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला काय सांगणार. पण नक्कीच आपल्या मान्यवरांनी, आपले शिक्षण अधिकारी, संचालक सर, उपसंचालक सर यांनी जे आपल्याला सांगितलंय त्याचं नक्कीच तुम्ही भान ठेवा आणि त्याप्रती तत्पर राहा. सर्वप्रथम मी माझे आदरणीय शिक्षक, माझ्या या शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर वर्ग, मान्यवर, जे शिक्षण अधिकारी आहेत, महाराष्ट्र शासन आणि माझा प्रिय विद्यार्थी मैत्रिणी. तर आज प्रजासत्ताक दिन, त्याच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं जे सरांनी सांगितलंय आणि मी अधोरेखित करू इच्छिते ते म्हणजे की आपल्या राष्ट्राप्रती आपल्याला असलेलं प्रेम हे तुम्ही जागरूक ठेवा. आणि त्याची सुरुवात ही स्वतःपासून होत असते. मग कशी होणार ते स्वतःपासून काय करणार? सगळ्यात महत्वाचा आयुष्यातला टप्पा असतो तो म्हणजे विद्यार्थी दर्शन. आणि विद्यार्थी म्हणजे विद्या ग्रहण करणे. विद्यार्थी बनायचं आहे का फक्त परीक्षार्थी बनायचं आहे, इथून ही सुरुवात होते. त्यामुळे आज मी डॉक्टर आहे पण यासाठी घेतलेली मेहनत किंवा अभ्यासाची आवड ही शाळेपासूनच तयार होते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग असतो तो आपल्या आईवडिलांचा. आता आईवडिलांनी काढलेले आहे आपल्या शिक्षकांचा. अगदी मराठी शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहेत आणि त्यांनी ही अभ्यासाची गोडी आमच्यात निर्माण केली. आणि अभ्यासाची गोडी निर्माण झाली की फक्त आपण परीक्षार्थी बनत नाही, परीक्षेमध्ये पालकांनी मिळवायचे. विद्यार्थी बनला तरी विद्या आणि ज्ञान तुम्हाला आयुष्यभर मदत करतं. त्यामुळे पहिला धडा हा आहे की सगळ्यांनी विद्यार्थी बना. फक्त मार्कांपुरता अभ्यास करू नका, मार्क महत्वाचेच आहे पण विद्यार्थी कसे बनले या सगळ्या गोष्टी ज्या तुमचा रूट आहे, तुम्ही सगळ्या
ज्या आता अवस्थेत आहे तुमचं बालपण ते तुमची पुढचं आयुष्य घडवणार आहे. त्यामुळे यासाठी आता सजग राहा. बरोबर. खूप छान वाटतं मला की तुम्ही सगळ्यांनी अशा तयार होऊन आल्या, संचलन झालेलं आहे, सगळ्या सावधान आहेत शरीराने आणि मनाने. बरोबर. मनाने माझ्याकडे आहात ना, माझं ऐकताय. त्याच पद्धतीने कसं म्हटलं की अभ्यास फार महत्वाचा आहे, त्याची सुरुवात होते कधी तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि जे आम्हाला मिळाले, जे संस्कार आम्हाला मिळाले ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिस्त. कुठलीही गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल तर फक्त तुम्ही त्याची स्वप्न बघून उपयोग नसतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न जे आहेत ते एका स्वयंशिस्ततेतनं. त्यामुळे रोजचं दिवसाचं प्लॅनिंग आपण जे म्हणून टाईम मॅनेजमेंट, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अभ्यास, त्याच्या जोडीला एखादा छंद तरी तुम्हाला असणं आवश्यक आहे. असं मी नेहमी सांगते, माझ्या पेशंटलाही सांगते की एखादा छंद जोपासा, एखादा मैदानी खेळ खेळा. मुलींना आम्ही बक्षिसं दिली, खूप छान आहे. कारण शरीर आणि मन दोघंही तुमचं अतिशय छान स्वस्थ राहणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी शाळेत असताना कथ्थक शिकायचं आणि अजूनही नृत्य करते. त्यामुळे कधी खूप दमली आहे, खूप स्ट्रेसफुल दिवस चालले, अशा वेळेस हा छंद तुम्हाला मदत करतो डिस्ट्रेस होण्यासाठी, तुमचा स्ट्रेस कमी असतो. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी क्रिकेटही खेळते. त्यामुळे कोणी एक छान महत्वाचा व्यायाम आहे जो आपल्याला शिस्तबद्ध एक टीमवर्क शिकवतो. त्यामुळे आपण एकटीने कुठे जायचंय का, तर आपल्याबरोबर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या सगळ्या समाजाला, आपल्या देशाला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. हे सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवा. खरं तर मला जेव्हापासून शाळेतनं सांगावं की मी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतोय, तेव्हापासूनच सगळ्या 30 वर्षाचा जो काही प्लॅनिंग केला डोळ्यासमोर गेला. आणि तुमच्यासाठीच मी एक होते अशीच, तेव्हा आम्ही तुमच्या ग्राउंडवरती कवायती व्हायच्या, मातीच्या ग्राउंडवर. आणि तिथे बसून तेव्हा आम्ही असे प्रमुख पाहुण्यांचे, त्यांचे जे काही समुपदेशन आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्ही ऐकत असायचो. तेव्हा अगदी मला प्रकर्षाने जाणवते की माझी खूप तीव्र इच्छा होती की मलाही एका शाळेत असं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं. आणि खरोखर आज माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे की शाळेने मला आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले. आणि ज्या शाळेमध्ये मी घडले, ज्या शाळेने मला आज उभं केलंय, तिथे आज मी ध्वजवंदनासाठी, ध्वजारोहणासाठी आली आहे. त्याबद्दल मी माझ्या शाळेची, या शाळेच्या वास्तूची, माझ्या सगळ्या शिक्षकांची अतिशय ऋणी आहे. त्यामुळे खरोखर हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण पण आहे की लहानपणी पण असंच विचारावर बसून कधीतरी हे बसली आणि विचार करते. पण तो विचार, ती इच्छा आज पूर्ण झाली. आणि सगळ्यांना माहितीच आहे ना, सगळेजण अगदी ऐकतच असते की चित्तच से अगर कुछ चाहो तो पूरी कायनात उसे बनाने की कोशिश करती है. तसं आज झालंय त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रबळ इच्छेने आणि माझी स्वप्न, याच्यामुळे आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे. आणि असा विचार इथे बोलताना करते की अशाच मुली आपल्या गव्हर्नमेंट घडू देत की ज्या स्वतःचाही सर्वांगीण विकास करतील आणि आपल्या देशालाही पुढे नेतील. सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलं की आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला कला खूप गरजेचे आहे, हे त्यांना मी सांगते. त्याच गोष्टीला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक डॉक्टर म्हणून एक सगळ्यांना सांगू इच्छिते, ते म्हणजे आपलं आरोग्य. आज आपण शपथ घेतली आहे तंबाखूमुक्त अभियानाची. खरं तर तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला या गोष्टी म्हणजे माहिती असतील किंवा नसतील, पण आजचं जग हे खूप बदललंय त्या वाईट दृष्टीने घडली की जिथे खूप व्यसनं आहे आणि ती लहानपणापासूनही असतात, आपल्या आजूबाजूच्या लोकांना असतात. पण आपली पृथ्वी आपण ही नेहमी शाळेत ठेवली पाहिजे, ज्याला आपण आपली प्रज्ञा म्हणतो की काय चांगलं आहे काय वाईट आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. अशा व्यसनांपासून तुम्ही सगळ्यांनी दूर राहा आणि आपल्या आजूबाजूला जर कोणी असतील तर त्यांनाही दूर करा. आता थोडीशी चळवळ सुरू झाली आहे,
त्यामुळे मला मी प्रश्न विचारला, कारण खूप चांगली शिक्षिका पण आहे. तर सांगा की आज तुमची जनरेशन जी काही आहे त्या जनरेशनला एक छान टॅगलाईन मिळाले. काय म्हणतात स्वतःला? जेन्झी. येस. सो ही जेन्झी जनरेशन जे आहे त्या जेन्झी जनरेशनकडे सगळी सुविधा आहे. हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, युट्यूब रील्स आहेत, इंस्टाग्राम आहे. किती वेळ घालवतो आपण याच्यावर याचा थोडासा विचार करा. कारण या जेन्झी जनरेशननी खरं तर आता आपल्याला वेळ मिळवायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सोशल मीडियाचा प्रलोभन किंवा अट्रॅक्शन करता स्वतःला थोडं दूर ठेवा आणि खऱ्या आयुष्यामध्ये, रिअल लाईफमध्ये, व्हर्च्युअल लाईफमध्ये आवाज वगैरे खरं तर नाही नसतं तिथे. पण आज ज्या बघितले आहोत हे खरं जग आहे. या खऱ्या जगामध्ये इन्फ्लुएन्स करा. तुम्हाला बघून कोणी इन्फ्लुएन्स होऊन पुढे गेलं पाहिजे असं करा. त्यामुळे तुमच्या जनरेशनवर खूप मोठी जबाबदारी असं मी म्हणेन की तुम्ही नक्की पार पाडाल असाही विश्वास आहे. कारण आपली शाळा, आपले शिक्षक आणि इथे मिळणारं आपल्याला संस्कार हे फार मोलाचे आणि ते तुम्हाला नक्कीच उत्तम माणूस म्हणून घडवते. सरही म्हणाले की जे काही आपण दिसतोय, मी किती छान वगैरे घातले, मी किती कॉन्फिडन्स आहे, हे तर माझं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या शिक्षणाने आपल्या विचारांनी घडतं. पण त्याच जोडीला मी तुमच्याबरोबर कशी आहे, मी माझ्यासोबत इतरांचा कसा विकास करते हे एवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकीने